मग ते घर रोडला, मेन रोडला घर होतं, ते घर विकलं. तिथं मम्मीचे काही पैसे दिले, पुन्हा हे प्लॉट घेतला मी 26 लाखाचा. आज माझ्याकडे कमीत कमी पतसंस्थेचे 10 लाख रुपये आहेत, पर्सनल लोन 10 लाख रुपये आहे, 46 लाख रुपये होम लोन आहे, आणि मला ऑर्डर रुपया कोणता नाही. जे कुत्र्याचा ऑर्डर पैसा येतो त्यांचा खर्च करून ते मी झाडं लाव, कुणाला तरी मदत कर प्रयत्न करतो, पगारीचा पगार घरीच पडतोय. आणि माझं एवढं अडचणीमध्ये आहे, मी आता मी सांगू शकत नाही की मला रिटायर झाल्यानंतर मी 10 वर्ष हे फेडायचंय, लोन फेडायचंय, आणि मला पेन्शन नाही. आता मी कसं फेडणार हे माझ्या डोक्यात चाललंय. पण मला एक सवलत दिली बँकेनं की ते म्हणले तुमचा विमा काढू 8 लाखाचा विमा काढा, तुम्ही जर मेलात कसे पण. मी त्याला विचारलं फाशी घेतली तर होतात का म्हणून, ते म्हणले होत्यात. त्याला म्हणलं आई बाप म्हणलं आपण फाशी घेतलं पुन्हा बायकोला सगळं भेटतं, म्हणलं काय तर नाही. ते विचार असे भावनिक विचार मनात आणण्यापेक्षा आपण समाज उपयोगी प्रत्येक निर्णयामध्ये मी साथ देत होते. आणि ते जे पहिले जे घर विकलं का, ते आमचा उद्देश असा होता, यांनी पहिल्यापासून मोठे स्वप्न बघितले. ते पहिल्यापासून म्हणायचे की मला फक्त आपल्या पुरतं जगू वाटत नाही, मला आणखीन काहीतरी करायची इच्छा आहे. आम्ही गावामध्ये होतात तर त्यावेळेस पण वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले. तिथं सामाजिक कार्यक्रम करताना मी त्यांना म्हणायचे की तुम्ही आपल्याला एवढं भेटलंय तर गरिबांना म्हणजे त्यांना आर्थिक मदत लागली तर तुम्ही द्या. मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचे तुम्ही आपला विचार करू नका, त्यांना काय लागते तर द्या. आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये माझी साथ असते. तर हे जे आता झाडं लावणं असो काय जे असो, मी स्वतः तिथं काम माझं घरातलं सोडून मी त्यांच्या कामासोबत काम करत होते. आता एवढं सगळं उभा केलं तर काल ते एवढं मनाला वाईट वाटायला होतं. आम्ही एवढं कष्टाने उभा केलेलं ते आमच्या समोर त्याचा हळूहळू उकडून असं फेकून दिले तर असं मन असं तुटत होतं, असं वाटायला एवढ्या कष्टाने उभा केलेलं. सर मला एक असं म्हणणं आहे की मला असं वाटलं की वन विभाग म्हणजे झाड लावण्याचं एक ठिकाण असतंय, असं मला याचे काही नियम वगैरे मला माहित नाहीत. माझ्या मित्र मनानं की बाबा झाडच असतं नाही तर मग आपण झाडच लावायचं. मग झाडासाठी जे जे लागेल आधी संरक्षण लागतंय, पाणी लागतंय. मग आधी सुरुवातीला बोर आपल्या बोरनं पाणी दिलं, पुन्हा हे पाणी पुरवणं म्हणून आपण गावाकडून चालू मोटर आणली जवारीला पाणी द्यायची, मग पाणी दिली ती आणि मग पाणी चालू जास्त पाणी होतं. आणि मी सहज एक पोस्ट मध्ये बोलून गेलो की मला पैसा कमी आहे माझ्याकडे म्हणून. मग लोकांना आजपर्यंत 88,000 रुपये माझ्याकडे पाठवले. मला आता एवढा पैसा पाठवला तर मग आता चांगलं काम करू म्हणलं. मग मोठं काम हातात घेतलं, मग मोठं काम सुरू केलं. जास्त 400 झाडाचं ऑटोमॅटिक मशीन खंदायचं. मग सगळ्यांना कमी कमी बजेटमध्ये किंवा फ्री मध्ये काम करून दिलं. पोरं जुटत गेले, पोरांना असे फ्री लहान लेकरापासून काम करू लागले. सगळं भारी उठलं, सगळं वाटायला लागलं की आता असं सगळे लोक म्हणजे नॉर्मल माणूस आता वाटतं की त्याला भारी काम करायला. वनी मला तर साहजिकच मला थाप टाकणं असं वाटलं किंवा चांगलं